मी प्राध्यापक डॉक्टर B.G. राशीनकर, आबासाहेब काकडे महाविद्यालय बोधेगाव। आज या ठिकाणी प्रथम वर्ष कला या वर्गासाठी पुणे विद्यापीठाच्या भूगोल विषयाच्या अभ्यास मंडळानं या वर्गासाठी निवडलेला जो अभ्यासक्रम आहे तो प्राकृतिक भूगोल। या ठिकाणी प्राकृतिक भूगोलाचा विचार करताना प्रथमतः भूगोल म्हणजे काय त्या अनुषंगानं आपल्याला विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, भूगोल हा जो शब्द आहे हा सर्वप्रथम 2000 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सनापूर्वी 234 मध्ये इरॅतोथेनिस या भूगोलवेत्यानं त्या ठिकाणी जॉग्राफी हा शब्द त्या ठिकाणी सर्वप्रथम वापरला। आता जॉग्राफी या शब्दाचा आपण विचार जर केला तर या जॉग्राफी शब्दाचा जो विग्रह आहे किंवा संधी आहे ती आपण बघू। या ठिकाणी हा मूळ शब्द जो आहे तो लॅटिन भाषेतील आहे। जिओ मीन्स द अर्थ आणि ग्राफी मीन्स इट्स डिस्क्रिप्शन। आता या ठिकाणी द अर्थ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफी डिस्क्रिप्शन, तर डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन। आणि म्हणून इसवी सन पूर्व 234 मध्ये इरॅतोथेनिस यांनी जॉग्राफी ही संज्ञा वापरल्यानंतर पृथ्वीचं वर्णन म्हणजे त्या ठिकाणी फक्त भूगोलाचा जरी उदय झाला असला तरी तो फक्त त्याचं स्वरूप हे वर्णनात्मक असल्याचं आपल्याला दिसून येतं। परंतु काळाच्या ओघामध्ये मानव जसजसा प्रगत होत गेला त्या मानवी प्रगतीबरोबर प्रामुख्यानं भूगोलाच्या अभ्यासामध्ये सुद्धा प्रचंड बदल झालेले आपल्याला दिसून येतात। आणि मग खऱ्या अर्थानं जसं आपण एखाद्या वाङ्मयामध्ये प्रवास वर्णनं लिहितो, मग ही प्रवास वर्णनं लिहिताना उदाहरणार्थ समजा मी ऑस्ट्रेलियाची जर सफर करून आलो तर त्या ठिकाणी कांगारूंच्या देशात अशा स्वरूपाचं पर्यटनात्मक किंवा त्याला आपण काय म्हणू की प्रवास वर्णनात्मक अशा स्वरूपाचं वर्णन त्या ठिकाणी भूगोलामध्ये हे 17व्या शतकापर्यंत आपल्याला आढळून येत होतं। परंतु खऱ्या अर्थानं 18व्या शतकापासून भूगोलाची जी व्याप्ती आहे किंवा भूगोलाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप प्रचंड बदललेलं आपल्याला दिसून येतं। आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भूगोलाचं स्वरूप बदलत असताना त्यामध्ये 18व्या आणि 19व्या शतकामध्ये त्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो। मग फक्त पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र किंवा पृथ्वीचं वर्णन म्हणजे भूगोल असं असणारं स्वरूप नंतर वैज्ञानिक असं बनलेलं आपल्याला दिसून येतं। आणि मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भूगोलामध्ये भूपृष्ठ आणि मानव यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून केला गेलेला अभ्यास म्हणजे भूगोल हे खऱ्या अर्थानं 18व्या शतकामध्ये अशा स्वरूपाचं स्वरूप त्या ठिकाणी आपल्याला बनलेलं दिसून येतं। म्हणजे खऱ्या अर्थानं भूगोल हे एक शास्त्र आहे। हा वर्णनापासून तर शास्त्र बनण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो साधारणपणे 1700 वर्षांचा कालखंड आहे। जसं मानवी जीवनामध्ये एक अपत्य एक अर्भक जन्माला आल्यानंतर एक 10-12 वर्षाचा किंवा 15 वर्षाचा कालखंड जो असतो तो त्याच्या कुमारावस्थेचा कालखंड असतो। आणि मग तिथून पुढे त्या बालकाचं किंवा त्या मानवाचं खऱ्या अर्थानं जे वागणं असेल ज्याची वर्तणूक म्हणू आपण त्याला, जे हावभाव असतील किंवा एकूण मानवाबरोबर असलेले संबंध किंवा निसर्गाशी असलेले संबंध हे खऱ्या अर्थानं तदनंतर आपल्याला बदललेले दिसून येतात। तसंच
प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला अशा स्वरूपाचं जो बदल आहे तो बदल आपल्याला दिसून येतो आणि तो सुद्धा या भूगोलासारख्या विषयामध्ये आपल्याला एवढा प्रचंड कालावधी त्याच्या विकासामध्ये गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग भूपृष्ठ आणि मानव यांच्या परस्पर संबंधाचं शास्त्रीय विवेचन म्हणजे भूगोल. या ठिकाणी भूपृष्ठ म्हणजे काय? भूपृष्ठ म्हणजे फक्त जमीन असा अर्थ त्याच्यामध्ये नाही आहे. तर भूपृष्ठ यामध्ये सर्व नैसर्गिक घटकांचा म्हणजेच सर्व प्राकृतिक घटकांचा समावेश त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून त्या ठिकाणी निसर्ग आणि मानव खऱ्या अर्थानं यांचा परस्पर संबंधाचं अध्ययन म्हणजे भूगोल. ही भूगोलाची खऱ्या अर्थानं 17व्या शतकापर्यंतची वाटचाल आहे. तिथून पुढे मात्र भूगोलाचा अभ्यास करताना निसर्ग आणि मानव या दोन घटकांच्या माध्यमातून तो केला जावा आणि म्हणून अनेक शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी आपलं योगदान त्या ठिकाणी दिलेलं दिसून येतं. आणि विशेषतः युरोपीय देशामध्ये जर्मनीमध्ये खऱ्या अर्थानं प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. मग प्राकृतिक भूगोलाचा विचार करताना प्राकृतिक भूगोलामध्ये सर्व नैसर्गिक घटकांचं अध्ययन त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं. मग त्या ठिकाणी या प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये मानव हा वेगळा केला जाऊ शकतो का? हाही प्रश्न तुमच्या मनामध्ये साहजिकच निर्माण होणं साहजिक आहे. परंतु त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करत असताना भूमी, जलावरण, वातावरण आणि जीवावरण या 4 घटकांचा त्या ठिकाणी शास्त्रीय दृष्टिकोनातून त्या ठिकाणी अभ्यास केला जाऊ लागला. आता एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जेव्हा आपल्याला प्राकृतिक भूगोलाचं अध्ययन करायचं आहे तेव्हा आपल्याला या 4 घटकामध्ये असणारा जो सहसंबंध आहे तो सहसंबंध आपल्याला त्या ठिकाणी बघावा लागतो. त्याचं कारण असं आहे की या 4 घटकांपैकी म्हणजे शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण या 4 घटकांपैकी एक घटक जर अब्सेंट असेल, त्या घटकाची त्या ठिकाणी अनुपस्थिती असेल तर खऱ्या अर्थानं त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल आपल्याला दिसणार नाही. उदाहरण म्हणून आपण बघू की आपण उन्हाळ्यामध्ये साधारणपणे एप्रिल मे मध्ये आपण बघतो की जे भूपृष्ठ आहे किंवा जी जमीन आहे ती जमीन आपल्याला अगदी कोणत्याही प्रकारचे तृण, गवत किंवा कोणत्याही प्रकारची पिकं जिथे रेनफीड ॲग्रिकल्चर केलं जातं, ज्याला आपण पर्जन्याधारित शेती असं म्हणतो, त्या प्रदेशामध्ये कुठेही आपल्याला गवत किंवा कोणतीही पिकं दिसत नाही. परंतु जूनमध्ये एकदा मान्सूनचं आगमन झालं आणि एक पाऊस पडला की प्रचंड तण उगलेलं दिसतं किंवा आपण पेरणी करतो, पिकं उगवलेली दिसतात. याचा अर्थ असा की तोपर्यंत वातावरण होतं, मृदावरण होतं, परंतु त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जलावरणाचा अभाव होता, पाण्याची कमतरता होती. आणि जेव्हा या 3 घटकांचं एकमेकाशी सहसंबंध येतो तेव्हा खऱ्या अर्थानं जीवावरणाची उत्पत्ती त्यातून होताना आपल्याला दिसते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये मृदावरण, जलावरण, वातावरण या घटकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या 3 घटकांच्या सहसंबंधातून, परस्पर संबंधातून खऱ्या अर्थानं जीवावरणाची उत्पत्ती होत असते. आणि म्हणून मानव हा त्या जीवावरणातला एक महत्त्वाचा घटक आहे. मानवाला आपल्याला नैसर्गिक घटकातून वेगळं करता येत नाही. त्याचं कारण असं की मानवाचा जलावरण, मृदावरण आणि वातावरणाशी जेवढा संबंध येतो तेवढा जीवावरणातील इतर घटकांशी सुद्धा तेवढाच संबंध येतो. आणि म्हणून त्या ठिकाणी प्राकृतिक भूगोलामध्ये हे 4ही घटक त्या ठिकाणी अभ्यासले जातात. आणि म्हणून प्राकृतिक भूगोलाच्या अनेक शास्त्रज्ञांनी, अनेक भूगोल तज्ज्ञांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाच्या व्याख्या केलेल्या आहेत. उदाहरणादाखल आपण काही व्याख्या या ठिकाणी पाहू. भूपृष्ठ, जलपृष्ठ, वातावरण आणि जीवावरण यांचं शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेलं अध्ययन
म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की भूपृष्ठ, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांच्या परस्पर संबंधाचं अध्ययन करणारं शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल. या ठिकाणी चारही घटक हे प्राकृतिक भूगोलामध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि मग या प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की 19व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं की फक्त मानव आणि निसर्ग यांचं प्राकृतिक भूगोलामध्ये फक्त अध्ययन करायचं का, तर जसं मी सुरुवातीला म्हटलं की जसं जसं मानवाची प्रगती होत गेली तसतसं भूगोलाचं स्वरूप बदलत गेलं. त्याचं कारण असं की भूगोलाला सर्व शास्त्रांची जननी असं म्हटलं जातं. जॉग्राफी इज द मदर ऑफ ऑल सायन्सेस. त्याचं कारण काय की भूगोलाचं अध्ययन करत असताना इतर शास्त्राशी त्याचा जवळचा संबंध येतो आणि तो संबंध अभ्यासणं म्हणजे भूगोलाचा परिपूर्ण अभ्यास करणं असा त्याचा दुसरा अर्थ आहे. मग हे सर्व बघत असताना 19व्या शतकामध्ये फक्त प्राकृतिक घटकांचं अध्ययन करून थांबणार नाही, कारण भूगोलाचा अभ्यास हा मानवी प्रगतीशी अतिशय जवळचा संबंध असल्यानं त्या ठिकाणी मानवाचाही स्वतंत्रपणे अभ्यास केला जावा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं भूगोलाच्या दोन प्रमुख शाखा निर्माण झाल्या. त्यातली एक आपण बघितली ती म्हणजे प्राकृतिक भूगोल आणि दुसरी महत्त्वाची शाखा म्हणजे मानवी भूगोल. आता या ठिकाणी मानवाचा स्वतंत्र अभ्यास करण्याची आवश्यकता काय असा प्रश्न एक निर्माण होतो. जेव्हा सर्व नैसर्गिक घटकांचं अध्ययन हे प्राकृतिक भूगोलामध्ये करतो, त्याच्यामध्ये प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये मानव हा अभिप्रेत आहे. मानव केंद्रस्थानी मानलेला आहे आणि मानव केंद्रस्थानी मानून सर्व नैसर्गिक घटकांचं अध्ययन हे प्राकृतिक भूगोलात जरी करत असलो तरी मानव हा पृथ्वी तलावावरील जीवावरणातील एक सर्वश्रेष्ठ घटक आहे. सर्वश्रेष्ठ घटक या नात्यानं की इतर सजीवांचा आपण जेव्हा विचार करतो तर इतर सजीवांमध्ये कल्पनाशक्ती नाही आहे, वाचाशक्ती नाही आहे, बुद्धिमत्ता नाही आहे आणि हे जे घटक आहेत हे सर्व घटक या मानवामध्ये आहेत. आणि म्हणून अलौकिक बुद्धिमत्ता असलेला, प्रचंड कल्पनाशक्ती असणारा, वाचाशक्ती असणारा, त्याचबरोबर प्रचंड लोभस्वृत्ती असणारा, हव्यास असणारा असा एकमेव घटक म्हणून मानव आहे. आणि तो मानव या निसर्गाशी किंवा नैसर्गिक घटकांशी नेहमी संबंध प्रस्थापित करून त्यातून आपला विकास साधण्याचा प्रयत्न करतो, चिरंतन विकास साधण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा या गतिशील मानवाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जावा. आणि म्हणून 19व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं भूगोलामध्ये प्राकृतिक भूगोलाबरोबर मानवी भूगोलाची उत्पत्ती त्या ठिकाणी झालेली दिसून येते. मग मानवी भूगोलाची थोडक्यामध्ये आपण व्याख्या बघू की अस्थायी पृथ्वी आणि चंचल मानव यांच्या परस्पर संबंधाचं अध्ययन करणारं शास्त्र म्हणजे मानवी भूगोल होय. आता लक्षात घ्या, पृथ्वी अस्थायी आहे आणि मानव मात्र चंचल आहे. अस्थायी या शब्दाचा अर्थ आपण जर बघितला तर एका ठिकाणी स्थिर नसणारी म्हणजे अस्थायी. मग पृथ्वीला मात्र अस्थायी म्हटलंय आणि मानवाला मात्र चंचल म्हटलंय, मानवाला मात्र कृतिशील म्हटलंय. मानवाला अस्थायी म्हणून चालणार नाही का, तर दुसरा प्रश्न निर्माण होतो की पृथ्वीचं मार्गक्रमण जे आहे ते मार्गक्रमण एका व्यवस्थेप्रमाणे, एका सिस्टमप्रमाणे चालू असतं. मात्र मानवाचं मार्गक्रमण हे कधी हळू तर कधी गतिमान असतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मानवाला अस्थायी म्हटलेलं नाही तर त्याला चंचल किंवा क्रियाशील असं म्हटलेलं आहे. आणि आपण बघतो की सहज आपण एखाद्या व्यक्तीला आपण म्हटलं बाबा काय करतो,
बाबा आपल्याबरोबर बोलत असतो, परंतु बाबा तोपर्यंत कुठेतरी अगदी अमेरिकेला सुद्धा जाऊन येतो किंवा 5-25 किलोमीटर फिरून येतो. म्हणजे मानवाची मनोवृत्ती ही चंचल स्वरूपाची आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं अशा चंचल मानवाचं म्हणजे एका चंचल सजीवाचा स्वतंत्र अध्ययन हे केलं जावं आणि म्हणून खऱ्या अर्थानं मानवी भूगोलाची त्या ठिकाणी उदय किंवा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप. आता प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप पाहत असताना आपल्याला 6 मुद्द्यांच्या आधारे प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप या ठिकाणी विशद करता येतं. त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे वितरणात्मक स्वरूप. आपण निसर्गाचं अवलोकन जर केलं आणि त्या ठिकाणी आपल्या असं लक्षात येतं की कुठेही एक सारखं भूपृष्ठ आपल्याला दिसत नाही. मग आपल्याला वेगवेगळी भूरूपं त्या ठिकाणी दिसतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या भूरूपांचा विचार जर केला तर आपण पर्वत, पठारे, मैदाने अशा स्वरूपाचं भूमी स्वरूपे आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. याचा अर्थ असा की भूमीचं स्वरूप सर्वत्र सारखं नाही. मग त्याचं जे वितरण आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं झालेलं दिसतं आणि मग त्या पर्वत, पठारे, मैदाने या भूमी स्वरूपांप्रमाणे जर आपण जीवावरणाचा विचार केला तर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सजीवसृष्टी आपल्याला दिसते. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घेतली जाणारी पिकं आपल्याला दिसतात. त्या ठिकाणी फक्त भूमीचा त्याच्यावरती परिणाम होतो, मृदेचा त्याच्यावरती परिणाम होतो असं नाही, तर त्या ठिकाणी त्याच्यावरती वातावरणाचा आणि जलावरणाचा सुद्धा प्रचंड प्रभाव असतो. आणि मग आपण जेव्हा एखाद्या देशाचा अभ्यास करतो, एखाद्या भूप्रदेशाचा अभ्यास करतो, एखाद्या प्रादेशिक विभागाचा अभ्यास करतो किंवा एखाद्या जिल्ह्याचा अभ्यास करतो, एखाद्या तालुका स्तरावरचा अभ्यास करतो, तेव्हा खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये आपल्याला प्रचंड भिन्नता आढळते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे जे स्वरूप आहे ते खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी वितरणात्मक स्वरूप असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून भूगोलाला त्या ठिकाणी वितरणाचे शास्त्र किंवा वाटणीचे शास्त्र असं म्हटलं जातं. पुढचा जो मुद्दा आहे तो आपण नंतर बघू. नमस्कार.